जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेच्या गणित विषयामध्ये आपण तिसरं प्रकरण पाहत आहोत. अपूर्णांक आणि त्यावरील 4 मूलभूत क्रिया. स्वाध्याय 3.2. तुम्ही सर्वजण आपलं नवोदयचं नवनीत कंपनीचं हे पुस्तक समोर ठेवा आणि त्याच्यातला आपण आता पाहत आहोत स्वाध्याय 3.2. त्याच्यातला पहिला प्रश्न 12/5 च्या छेदस्थानी. आता हे 12/5 आहे. या 12/5 च्या छेदस्थानी पुढील पैकी सर्वात लहान कोणती संख्या मिळवावी. पुढील पैकी म्हणजे ह्या पर्यायापैकी सर्वात लहान असं म्हणले बरं का. ह्याच्यातली सर्वात लहान कोणती संख्या मिळवावी म्हणजे छेदाधिक अपूर्णांक मिळेल. फार सोपा प्रश्न आहे. आता जर समजा ह्या 5 मध्ये जर आपण 12 मिसळले तर 17 होतात. मग हे तर 17 सगळ्यात जास्त मोठे व्हायलेत. मग 6 जर मिसळले तर 5 अधिक 6 मिसळले तर 11 होतात. हे तर 12 पेक्षा लहान व्हायले. आणि 8 मिसळले तर काय 8 आणि 5 हे 13 होतात. हे करेक्ट आहे. 12 पेक्षा अंशापेक्षा 1 मोठं व्हायलंय. आणि जर 5 मध्ये आपण जर 7 मिसळले तर 7 आणि 5 12 म्हणजे हे सममूल्य व्हायले. म्हणजे हे पण येणार नाही. ह्याचं अचूक उत्तर आहे पर्याय नंबर बी. पर्याय नंबर डी हे 12 मिसळलं तर 17 व्हायलंय. पण आपल्याला प्रश्नात म्हणलंय यातील कोणता सर्वात लहान संख्या मिसळली तर छेदाधिक अपूर्णांक होईल. तर पर्याय नंबर बी 8 मिसळलं तर. पाहूया पुढचा प्रश्न. बघूया दुसरं गणित. दुसऱ्या गणितामध्ये आपल्याला एक पदावली दिलेली आहे आणि आपल्याला विचारलंय त्याचं उत्तर. बघा हे दुसरं गणित आहे. अशी पदावली दिली आहे. बरोबर किती या पर्यायातून ABCD पैकी आपल्याला शोधायचं आहे. अत्यंत सोपं आहे मुलांनो. तुम्ही 3.1 ज्यांनी सहज सोडवलेले त्यांच्यासाठी 3.2 फार सोपं. 7 × 1 = 7 आणि 7 × 2 = 9. 9/7 गुणिले 1/3 म्हणजे ह्याचं उत्तर आता सगळीकडं 73 आणि 7 गुणिले 3 दिले तर हे पण तसंच येईल. छेदाछेदाचा गुणाकार आणि अंशाचा गुणाकार 7 गुणिले 3 आणि अंशस्थानी 9 गुणिले 1. तर आता पर्याय डी 73 पर्याय ए 73 हे तर येणारच नाही. आता इथं 9 गुणिले 1 म्हणजे 9च आहे. मग आता इथं 2 अधिक 1 3. 3 गुणिले 1 म्हणजे 3 येते. अंश चुकीचा दिला आहे. आणि इथं 7 आणि 2 9 होतात. आणि 9 गुणिले 1 कंस आहे म्हणून अगोदर कंस सोडून घ्यावा लागल. त्याची बेरीज आली 9. 9 गुणिले 1 म्हणजे 9च राहील. 9/7/3 हे उत्तर आणि ते उत्तर आपलं मॅच होत आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर बी. पहा पुढचा प्रश्न. पाहूया विद्यार्थी मित्रांनो तिसरा प्रश्न. पहा पुस्तकामध्ये एखाद्या दिलेल्या काय सांगितले एखाद्या दिलेल्या अपूर्णांकात म्हणजे एखादा दिलेला अपूर्णांक आहे. आता आपल्याकडे दिलेला अपूर्णांक आहे असं समजूया आपण. 3/2 हे दिलेला अपूर्णांक आहे. ठीक आहे. कोणताही अपूर्णांक घ्या. दिलेल्या अपूर्णांकात एकच नैसर्गिक संख्या अंशामध्ये आणि छेदामध्ये मिळवली. आता नैसर्गिक संख्या म्हणजेच काय तर 1 पासून सुरू होणारी पुढं कोणतीही नैसर्गिक संख्या छेदामध्ये आणि अंशामध्ये मिळवली. ठीक आहे. मग आता आपण नैसर्गिक संख्या आपण घेऊया 2. मग आता ह्या 3 मध्ये जर 2 मिळवले तर किती झाले 5. आणि ह्या 2 मध्ये पण 2 मिळवले तर किती झाले 4. ठीक आहे. लक्षात आलं. ह्या नैसर्गिक संख्येत आपण किती मिळवले 2 मिळवले तर ही संख्या तयार झाली. इथं अधिक 2 केलं इथं अधिक 2 केलं आणि ती तयार झाली 5/4. आता प्रश्न काय म्हणते ते बघा. तर तयार होणारा नवीन अपूर्णांक डॅश डॅश.
आता जो तयार झालेला नवीन अपूर्णांक आहे तो तयार होणारा नवीन अपूर्णांक डॅश 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 म्हणजेच काय पर्यायातलं बघावं लागेल. नंबर काय म्हणले पहिल्यासारखाच राहतो. आता मूळ अपूर्णांक आहे 3/2 आणि हा आहे 5/4. तर पहिल्यासारखाच राहतो का? पहिला पर्याय पहिल्यासारखाच राहतो. बी पर्याय मूळ अपूर्णांकापेक्षा लहान असतो. आता हे बघावं लागेल आपल्याला लहान मोठेपणा करून. लहान मोठेपणा करण्यासाठी तिरकस गुणाकार. पहिला गुणाकार 4 त्रिकूम 12, दुसरा गुणाकार 10. हे 12 मोठा असल्यामुळे हे इथं मोठं झालं. बरोबर आहे. आता म्हणजे आता हे काय म्हणले मूळ अपूर्णांकापेक्षा लहान. आता हे मूळ अपूर्णांक जे आहे 3/2 हेच मोठा दिसायला आहे. हे मूळ अपूर्णांकापेक्षा लहान हे तर बरोबर आहे. मूळ अपूर्णांकापेक्षा लहान आहे तयार होणारा ते बरोबर आहे. पहिल्यासारखाच राहतो हे बरोबर नाही. मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा तर हे जे मूळ अपूर्णांक आहे त्याच्यापेक्षा मोठा हे नाही आहे. चौथा मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा व लहान असू शकेल. ह्याच्यापेक्षा हा मोठा किंवा लहान असू शकेल. आता इथं तर लहान झालंय मोठा असू शकेल का हे आपण बघूया. आणखीन एक उदाहरण घेऊ आपण घेऊया 5/2. आता ह्याच्यामध्ये आपण 2 मिसळूया. बरोबर आहे. किती झाले 7/4. मग मूळ अपूर्णांक आहे 5/2 नवीन झालेला 7/4. आता बघा बरं 5 चोक 20 तिरकस गुणाकार करायला होता आपण लहान मोठेपणा ठरवण्यासाठी. हा अपूर्णांक मोठा का हा अपूर्णांक मोठा हे ठरवण्यासाठी तिरकस गुणाकार. 5 चोक 20 पहिला गुणाकार आला, दुसरा गुणाकार आला 14. आता मोठा इकडला नवीन अपूर्णांक झाला की रे. म्हणजे ह्याचं उत्तर करेक्ट आहे डी. मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा वा लहान असू शकेल. हेच पर्याय त्याचं योग्य आहे. समजलं मुलांनो. पहा यासारखाच सोपा प्रश्न पुढचा. विद्यार्थी मित्रांनो पाहूया आता चौथा प्रश्न. काय दिलेलं आहे पदावलीची किंमत किती असेल. आता ही पदावली दिली आहे आणि या पदावलीची याच्यापैकी किंमत किती असेल हे काढा म्हणले. फार अगदी म्हणजे अगदी सोपं आहे. पहिल्यांदा हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक जे आहेत त्याला अपूर्णांकात करून घ्या. काय होईल बघा 4 × 4 4 × 2 8 आणि 1 9 9/2 अधिक 4 × 2 8 आणि 1 9/4 आलं. हे कंस बंद भागिले इकडं 4 × 2 8 आणि 1 9 9/2 वजा 4 × 2 8 आणि 1 9/4. बघा बरं सगळीकडं तेच आहेत 9/2 9/2 9/4 9/4 पण छेद भिन्न आहेत. आपल्याला क्रिया तिरकी करून घ्यायचं. 9 चोक 36 9 आणि 4चा गुणाकार 9 चोक 36 अधिक 9 दोन्ही 18 छेदस्थानी 4 दोन्ही 8. एवढं समजलं. हे भागाकाराचं चिन्ह इकडं सेम तसंच ह्याच्यासारखंच सेम छेद भिन्न तिरकस गुणाकार 9 चोक 36 वजा 9 दोन्ही 18 छेदस्थानी 4 दोन्ही 8 कंस बंद. एवढं समजलं. आता बेरीज करायची. 18 × 1 18 18 2 36 18 3 54. इथं 54 आले आणि 8. तुमच्या पद्धतीनं तुम्ही बेरीज करा. आणि इथं 36मधून 18 गेले 18 उरले 18/8. आता काय आहे ह्या भागाकाराचं रूपांतर गुणाकारात करायचं. मग पुढील अपूर्णांक जे सरळ होता ते व्यस्त होईल. मग काय येईल उत्तर आपलं 54/8 गुणिले वर जाईल 8 आणि खाली जाईल 18. हे 8 कटले हे 8 कटले आणि 18 × 1 18 18 दोन्ही 36 आणि 18 त्रिक 54. उत्तर आलं 3 म्हणजे पर्याय नंबर सी. समजलं मुलांनो. अगदी सोपं होतं. अपूर्णांकाची बेरीज आणि अपूर्णांकाची वजाबाकी हे जर तुम्हाला येत असेल तर फार सोपं गणित आहे. पहा पुढचा प्रश्न. यातील सर्व गणित हे फक्त आणि फक्त अपूर्णांकांची बेरीज आणि अपूर्णांकाची वजाबाकी हे दोन जर तुम्हाला आले तर स्वाध्याय 3.2 अतिशय सोपा आहे. पुढचा प्रश्न तसाच दिलेला आहे. पाचवा प्रश्न सरळ रूप द्या सोपे रूप द्या म्हणले आणि पर्यायातून उत्तर काढायचं आपल्याला. मग आता काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा नीट पहा 4/3 अधिक 4/3 गुणिले 1/3 अधिक 1/3 दिले. मग सगळ्यात पहिल्यांदा नियमाप्रमाणे गुणाकाराची क्रिया अगोदर करून घ्या. 4/3 अधिक
अंशांशाचा गुणाकार 4 छेदाछेदाचा गुणाकार 3 त्रिक 9 अधिक 1/3 इतकं समजलं तुम्हाला. आता काय करावं लागेल, दोन दोन अपूर्णांकाची क्रिया करून घ्या लगतच्या. ही पहिल्यांदा बेरीज करून घ्यायची, छेद तर भिन्न आहे. मग तिरकस गुणाकार 9 चोक 36 अधिक 4 त्रिकोण 12 छेदस्थानी 9 त्रिक 27 अधिक 1/3 एवढं समजलं. आता अंशांशाची बेरीज करा. 6 7 8 आणि 3 आणि 1 4 48/27 आलं. मग आता काय आहे, काटाकाटी काही होईल का. 3 1 3 आणि इथं 1 उरला, 3 5 15 3 संग 18 वर आले 16 आणि खाली 3 9 27 अधिक 1/3 म्हणजे आपल्याला जे करायचं आहे ते गणित काय, 16/9 अधिक 1/3. आता इथं सुद्धा तिरकस गुणाकार करायचा. 16 1 16 16 2 32 16 त्रिक 48 अधिक तिरकस गुणाकार 9 1 9 छेदस्थानी 9 त्रिक 27. आता 48 आणि 9 हे होतात 57 आणि छेदस्थानी 27. परत 3 भाग जाईल. 3 9 27 3 1 3 2 उरले 3 9 27 म्हणजे उत्तर आहे 19/9. हे पर्यायात आहे का उत्तर. चुकलं का रे. आहे पर्याय सी मध्ये. म्हणून याचं उत्तर, पाचव्याचं उत्तर पर्याय क्रमांक सी. पहा पुढचा प्रश्न. पाहूया 6वा प्रश्न. 6व्या प्रश्नात आपल्याला पदावली दिली आहे आणि या पदावलीची किंमत काय हे आपल्याला काढायचं आहे ABCD पर्यायातून. फार सोपं आहे मुलांनो. बघा, चौकटी कंस दिलाय, त्याच्यात साधा कंस दिलाय. मग साधा कंसातली ही भागाकाराची क्रिया अगोदर करून घ्या. काय करावं लागेल, 1/2 गुणिले 2/3 जे आहे ते उलट होईल 3/2 आणि पुन्हा अधिक 1. मग आता शिवाय बहुतेक चुचुंदरीला ही अभ्यास करायचा होता, त्याच्यामुळे ती उडी मारून गेली. पहा आता काय आहे, मग आता तिरकस गुणाकार म्हणजे आता गुणाकारच आहे. मग काय, अंशांशाचा गुणाकार 3 1 3 आणि 2 2 4 अधिक 1/1 1 म्हणजेच काय 1/1. आता हे काय करावं लागेल आपल्याला, तिरकस गुणाकार छेद भिन्न आहेत म्हणून 3 1 3 आणि अधिक हे 4 1 4 आणि 4 1 4. मग उत्तर किती आलं, 4 आणि 3 7/4. आता 7/4 तर इथं पर्यायात दिलेलं नाही आहेत. मग काय, ह्या 4नं आपण 7ला जर भागलं तर 4 1 4 आणि बाकी 3 उरते. मग पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा नियम काय असतो, तर भागाकार आणि अंशस्थानी असते. अंशस्थानी काय असते, बाकी छेदस्थानी भाजक. बरोबर आहे. मग आता ह्याच्यानुसार भागाकार 1 आहे आपला. मग 1 कुठं आहे, इथं नाही आहे, इथं नाही आहे, इथं भागाकार 1 आहे. भागाकार आणि पूर्णांक भागाकार आणि वर बाकी 3 आहे आपली. इथं बाकी 3 नाही आहे, बाकी 3 आणि खाली भाजक येत आहे. भाजक 4 आहे, हे भाजक 4. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय नंबर डी. समजलं. हे चला बरं पहा शेवटचा प्रश्न. बघूया 7वं गणित. काय दिले, 2 संख्यांचा गुणाकार 5/6 आहे. आता 2 संख्यांचा गुणाकार 5/6 आहे. जसं तुम्ही 3 गुणिले 2 करतात, 3 2 6, तसं कोणत्या तरी 2 संख्यांचा गुणाकार 5/6 आहे. जर एक संख्या 2/3 असेल तर दुसरी संख्या कोणती. आता बघा, एक संख्या 2/3 आहे तर दुसरी कोणती. आता 2 संख्यांचा गुणाकार किती आहे, 5/6. त्याच्यापैकी एक कोणती आहे, 2/3. म्हणजे आपल्याला ही संख्या x आपण धरूया. ठीक आहे. x गुणिले 2/3 बरोबर 5/6, कारण ह्या दोघांचा गुणाकार 5/6 यायला. मग आता हे जर 2/3 बरोबरच्या तिकडे जर गेले तर काय होतील, व्यस्त. म्हणजे x बरोबर 5/6 गुणिले हे 2/3 तिकडे जाऊन उलट होईल 3/2. 3 1 3 काटाकाटी करूया, 3 2 6 आणि काही काटाकाटी होत नाही. म्हणजे अंशाचा गुणाकार 5 गुणिले 1 5 आणि छेदाछेदाचा गुणाकार 2 2 4. 5/4 उत्तर आहे आपलं पर्याय ए चं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. अशा पद्धतीनं आपण स्वाध्याय 3.2 अतिशय सोपं स्वाध्याय संपूर्ण केलेले. समजून घ्या आणि छानपैकी सराव करा.